जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजचा नवीन दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर प्रियांनो, आज असे कितीतरी लोक आहेत की त्यांना आजचा दिवस दिसला नाही, परंतु त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हावरती झाली, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, गौरव देऊ आणि त्याची स्तुती आराधना करू. या सकाळच्या समय आपण त्याच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग वाचणार आहे आणि प्रियांनो, आपण जे प्रार्थना करणार आहोत ते सर्व देवाने आशीर्वादित करावं म्हणून आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. रात्रभर सांभाळून आम्हाला ह्या सकाळच्या समय तू आम्हाला ही सुंदर अशी वेळ तू दिलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तुझे अनेक दास दासी आणि तुझे लोक जे प्रार्थनेला उठलेले आहे, प्रिय प्रभू येशू, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, जे येणारं वचन आहे ते सर्व तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. प्रभू, मी नाही तर तू सर्व तुझ्या लोकांसंगती तू बोल. तू माझा ताबा तू घे, माझ्या विचारांचा ताबा तू घे, माझ्या ओठाचा ताबा तू घे. आणि प्रिय प्रभू येशू, मी बोलत असताना तुझं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन बोलावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, जे कुणी हे वचन ऐकतील त्याच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू कार्य कर आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होते. होय प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्याच पवित्र नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपण एक गीत गाऊया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आम्ही शिष्य प्रभूचे, आम्ही शिष्य प्रभूचे, एक शरीरी एकही आत्मा, एक शरीरी एकही आत्मा, त्याच्या प्रतिछायेचे. आम्ही शिष्य प्रभूचे, एक शरीरी एकही आत्मा, एक शरीरी एकही आत्मा, त्याच्या प्रतिछायेचे. आम्ही शिष्य प्रभूचे, जीवनात चालताना सैतान वार होईल, जीवनात चालताना सैतान वार होईल. आम्ही प्रभूचे, प्रभुजी आमचे, आम्ही प्रभूचे, प्रभुजी आमचे, त्याच्या प्रतिछायेचे. आम्ही शिष्य प्रभूचे, आम्ही शिष्य प्रभूचे. देवबाप आपल्या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो. आपण आजचा शास्त्रभाग वाचूया. प्रेषितांची कृती याचा 8वा अध्याय आणि 9व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. शिमोन जादूगार. प्रियांनो, 9व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. त्या नगरात जादूगिरी करून शंभरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता. आणि आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवित असे. लहानापासून थोरापर्यंत सर्वजण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. त्याने त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला.
पहा, या ठिकाणी आम्हाला एक व्यक्ती पाहायला मिळत आहे आणि पहा, त्या नगरात जादूगिरी करून शंभरूनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता आणि आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवित असे. पहा, अशा प्रकारचे लोक आम्हाला ह्या जगाच्या परिस्थितीमध्ये खूप दिसत आहेत. जादूगिरी करून लोकांचं मनोरंजन करतात आणि ज्या जिवंत देवाच्या गोष्टी आहेत त्या सर्व खोट्या आहेत असे ते लोकांना सांगत असतात आणि आपण काहीतरी मोठे आहोत हे लोकांच्या पुढे दाखवत असतात, समाजाच्या पुढे दाखवत असतात. परंतु प्रियांनो, ह्या जी परिस्थिती आज आहे ती परिस्थिती त्याही काळी होती आणि ती वचनदामध्ये आम्हाला दिसतं. लहान थोरापर्यंत सर्वजण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. आणि त्याने त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. प्रियांनो, आम्हाला याच्यात एकच महत्वाची गोष्ट दिसते, ती म्हणजे देवाचं काम ते जिवंत देवाचं काम आहे. प्रियांनो, यांनी कितीही त्या ठिकाणी जादूगिरीने लोकांवरती प्रभुत्व मिळालं, लोक त्याला अखेर देव मानायला लागले. परंतु जेव्हा देवाच्या सामर्थ्याने युक्त होऊन फिलिप त्या गावामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जिवंत देवाचं वचन त्या ठिकाणी गाजवलं आणि त्यानंतर त्या नगरामध्ये बरेच लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतात. या ठिकाणी अंधकाराची सत्ता मोडीत काढलेली आहे. प्रियांनो, ज्या ठिकाणी देवाचं काम चालू होतं, ज्या ठिकाणी प्रभूची सत्ता प्रस्थापित होती, ज्या ठिकाणी देवाच्या सेवकाचे पाय लागतात, ज्या ठिकाणी प्रभूचं आगमन होतं, ज्या ठिकाणी जिवंत देवाचं वचनाचं आगमन होतं, त्या ठिकाणी सैतानाचे सर्व बंधन त्या नासूर येशूच्या नावामध्ये तुटले जातात. आणि प्रियांनो, खरोखर त्या महान प्रभू येशू ख्रिस्ताला आपण धन्यवाद दिला पाहिजे. प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या की आज जगामध्ये परिस्थिती त्याच प्रकारे आहे. देवाच्या मागे देवाचा शोध न घेता दिसणाऱ्या मनुष्यावरती भरोसा ठेवून तो सांगल त्या मार्गाने जाताना अनेक लोक आम्हाला दिसत आहेत. हे जादूगिरी करणारे लोक, भोंदू बाबा आणि देवाच्या वेगवेगळ्या देवांच्या नावाखाली करणारे लोक आहेत, सेवा करणारे लोक आहेत, ते लोकांना फसवत आहेत. म्हणून प्रियांनो, आम्हाला ह्या अंधश्रद्धेपासून बाजूला राहायला पाहिजे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या श्वासात श्वास टाकलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला ह्या भूतलावरती जिवंत ठेवलेलं आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य दिलेलं आहे, त्या जिवंत देवाचं गुणगान आम्ही करायला पाहिजे. त्या जिवंत देवाची आम्ही स्तुती आराधना केली पाहिजे. ज्या देवाने तुम्हाला आणि मला आज या क्षणापर्यंत जिवंत ठेवलेलं आहे, पुढे काय होणार आहे याची सर्व खात्री त्या जिवंत देवाला माहिती आहे. आमचा जीवनातील सर्व इतिहास त्याने आम्हाला जगामध्ये येण्यापूर्वीच लिहून ठेवलेला आहे आणि तो आमच्या मरणापर्यंत ठेवलेला आहे. पुढे आमचं काय होणार आहे सर्व देवाला ठाऊक आहे. आम्ही फक्त त्याच्या वचनाप्रमाणे चाललं पाहिजे. देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या बद्दल भरपूर योजना करून ठेवलेला आहे. बघा, हा शिमोन जादूगार त्या ठिकाणी बघा थक्क झालेला आहे. का?
तर त्या ठिकाणी देवाचा दास जो फिलिप याच्यावरती जो देवाचा सामर्थ्याचा अभिषेक होता, त्याच्या जादूगिरीच्या पेक्षा वेगळा होता. कारण जे कार्य देवबाप फिलिपाच्या हातून घडत होतं ते शिमोनाच्या हातून घडत नव्हतं. यावरून आम्हाला दिसतं की अशा लोकांपासून आम्ही सावध राहायला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त वेळ आम्ही प्रार्थनेत घालवला पाहिजे, प्रभूच्या सहवासामध्ये घालवला पाहिजे. सकाळीच उठून त्या जिवंत देवाची आम्ही भेट घेतली पाहिजे. प्रियांनो, आम्हाला विशेष करून पापापासून दूर ठेवलं पाहिजे. आमचं जीवन आम्ही पवित्रतेत जगलं पाहिजे आणि मगच आमच्याकडून चिन्हे आणि महापराक्रमाची कृत्य होणार आहे. या ठिकाणी प्रभूचा दास फिलिप या ठिकाणी देवाच्या वचनातून लोकांना घोषणा करत होता, सुवार्ता सांगत होता आणि त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की अनेक लोक त्या ठिकाणी विश्वासामध्ये आलेले दिसतात. अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये आलेले दिसतात आणि ह्या जो जादूगिरी करणारा शिमोन होता त्याने देखील प्रभूवरती विश्वास ठेवलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग 13 वचनामध्ये आम्हाला सांगतं की शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन फिलिपाच्या सहवासात राहिला आणि घडत असलेली चिन्हे महापराक्रमाची कृत्य पाहून तो थक्क झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग पहा, पुढच्या वचनांमध्ये आम्हाला दिसणार आहे की त्याने काय देवाच्या सेवकांकडे मागितलेला आहे. मग पहा, हा जो शिमोन आहे याने जो देवाचा फिलिप जो दास होता, प्रभूचा दास होता फिलिप, त्याच्यावरती जो अभिषेक होता तो महान अभिषेक होता. पवित्र आत्म्याने भरलेला असा प्रभूचा दास आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे आणि ती सेवा त्या ठिकाणी उत्तम झालेली दिसत आहे आणि देवाचं काम त्या गावामध्ये भरपूर झालेलं दिसत आहे. तर प्रियांनो, आम्हाला देखील देवाच्या पवित्र महापराक्रमी सामर्थ्यामध्ये आम्हाला राहायला पाहिजे, देवाच्या जवळ राहायला पाहिजे. आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला प्रथम गरज आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची. हो प्रियांनो, आज आम्हाला देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे, प्रार्थनेची गरज आहे, प्रभूच्या सहवासाची गरज आहे. आणि मग पुढे आम्हाला 14 ते 25 या वचनामध्ये हा शिमोन जादूगार काय मागणी करत आहे प्रभूच्या दासांकडे आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. शम्रोनामध्ये पेत्र आणि व योहान. मग शम्रोनाचे नाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. मग तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले की ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवायस तू विचार केलास. ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही,
कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. कारण तू अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनात आहेस असे मला दिसते. तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा. नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजल्यावर ते यरुशलेमेत परत आले आणि येताना त्यांनी शमरोनी लोकांच्या पुष्कळशा गावातून सुवार्ता सांगितली. प्रियांनो, हा जो शिमोन आहे, हा शिमोन नाने त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला आणि प्रेषित जसं काम करत होते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तसं तोही करू पाहत होता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो पुढे येत होता. आता त्याला वाटलं त्या ठिकाणी की मलाही पवित्र आत्मा मिळाला म्हणजे मीही लोकांवरती हात ठेवून प्रार्थना करेन. आता जे प्रेषितांना देवाने सामर्थ्य दिलेलं आहे ते सामर्थ्य काही त्यांनी विकत देवापासून घेतलेलं नव्हतं. तर त्यासाठी त्यांना काहीतरी त्या ठिकाणी देवाजवळ मोजावं लागलं होतं. ते सुमारे 50 दिवस आणि रात्र त्या माडीवरती प्रार्थना करीत होते, पवित्रतेत जीवन जगत होते आणि प्रभूच्या सहवासात होते. आणि तेव्हाच ते त्या ठिकाणी त्यांना देवाचा आत्मा, पवित्र आत्मा मिळाला. प्रियांनो, फिलिपाने, प्रभूचा दास फिलिप याने शमरोनामध्ये देवाचं वचन ऐकलं, गाजवलं आणि शमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी म्हणजे देवाच्या दासांनी त्या ठिकाणी ऐकलं. तेव्हा त्यांच्याकडे पेत्र आणि योहान हे देवाचे दास त्या ठिकाणी पाठवलेले आम्हाला दिसतात. आणि ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. कारण पवित्र आत्म्याशिवाय आम्ही काही एक देवाचं काम करू शकत नाही, प्रभूचं काम करू शकत नाही, सुवार्ता सांगू शकत नाही. कारण जे काही आम्हाला धैर्य मिळतं आणि जे प्रभूचं काम करायचंय त्याला शक्ती देणारा जो आहे तो पवित्र आत्मा आहे आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून पेत्र आणि योहानाला त्या ठिकाणी पाठवण्यात आले. आज मंडळींची परिस्थिती एकदम भयंकर आहे, थंड आहे. आज मंडळीमध्ये वेगळीच फॅशन चालू आहे. लोकांना पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे हे दाखवण्यासाठी लोक अन्य भाषेचा उपयोग करत आहेत. प्रभूचे दास दासी अन्य भाषेचा उपयोग करत आहेत. प्रियांनो, अन्य भाषा ही स्वतःच्या उन्नतीसाठी आहे, मंडळीच्या उन्नतीसाठी नाही असं देवाच्या वचनातून आम्हाला दिसतं. परंतु अन्य भाषेला माझा विरोध नाही. अन्य भाषा असलीच म्हणजे पवित्र आत्मा आहे असं नाही. तर पवित्र आत्म्याचे प्रमाण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने देवाच्या वचनामध्ये आम्हाला दिसत आहे. आता ह्या ठिकाणी ह्या मंडळीतील लोकांना जे प्रभूकडे आलेले होते लोक त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतारला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या नावामध्ये त्यांचा बाप्तिस्मा त्या ठिकाणी झाला होता. प्रियांनो, जसा पाण्याचा बाप्तिस्मा आमच्यासाठी गरजेचा आहे तसाच देवाच्या पवित्र आत्म्याचा देखील बाप्तिस्मा गरजेचा आहे. आज या बाप्तिस्म्याचा अभाव अनेक मंडळांमध्ये दिसत आहे.
पवित्र आत्मा हा पवित्र आहे आणि त्यासाठी आम्हाला पवित्र जीवन जगलं पाहिजे, हा वेगळा विषय आहे. परंतु आज ही मंडळांची गरज आहे. मंडळांमध्ये का थंडपणा आहे? मंडळांमध्ये प्रार्थना का कमी पडत आहे? मंडळांमध्ये सहभागिता का कमी पडत आहे? कारण आज मंडळांमध्येच अग्नी राहिलेला नाही. देवाच्या दासांच्या जीवनामध्ये अग्नी राहिलेला नाही. पवित्र आत्म्याचा प्रभूचं वास्तव्य राहिलेलं नाहीये. एक ते केवळ एक सर्व्हिस म्हणून करत आहे, एक ते केवळ नोकरी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. देवाचं पाचारण त्यांच्या जीवनामध्ये नाहीये. देवाने त्यांना निवडलेलं नाहीये, तरी ते त्या ठिकाणी सेवा करत आहेत. प्रियांनो, आज पहिल्या मंडळीकडे आम्हाला पाहण्याची गरज आहे. त्या ठिकाणी आम्हाला दिसतंय एकदम नियोजनबद्ध त्या ठिकाणी काम होते. एकाने सुवार्ता सांगितली आणि अनेक लोक त्या ठिकाणी देवाच्या राज्यामध्ये आले. आणि मग प्रेषितांनी तेथील मंडळीची गरज ओळखून त्यांना पवित्र आत्म्याची गरज आहे, देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. आणि मग त्या ठिकाणी जे प्रभूचे दास वेगळे होते, पेत्र आणि योहान, यांना त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी तेथील मंडळीची गरज ओळखून बघितलं की यांचा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे, पाण्याने बाप्तिस्मा झालेला आहे, परंतु यांच्यावरती पवित्र आत्म्याचा अग्नीचा बाप्तिस्मा झाला नाही. हे ओळखून त्यांच्यावरती हात ठेवून त्यांनी प्रार्थना त्या ठिकाणी केली आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला आहे. अन्य भाषा बोलली म्हणजे देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्या ठिकाणी आलेला आहे. हे साफ चुकीचं आहे. ज्यांना खरं देवाच्या अभिषेक झालेला आहे, पवित्र आत्मा आहे, सामर्थ्याने युक्त भरलेले आहेत, प्रियांनो, त्यांच्याविषयी मी बोलत नाही. परंतु ज्यांनी पाठ करून अन्य भाषा आज देवाच्या पवित्र मंडळीलाही फसवत आहे, स्वतःलाही फसवत आहे आणि देवाच्या विरुद्धामध्ये ते जगत आहे. देवाचा क्रोध त्यांच्यावरती उतरत आहे. खोटं शिक्षण मंडळीला देत आहे. या खोट्या शिक्षणापासून आम्हाला दूर राहायला पाहिजे प्रियांनो, कारण हे आम्हाला जिवंत देवापासून, दुष्ट आम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे आणि आमच्या बरोबर मंडळीला देखील घेऊन जात आहे. तर प्रियांनो, आज या क्षणापासून त्या सर्व गोष्टी तुम्ही थांबवा आणि पवित्र आत्म्याच्या कृपादानांची मागणी प्रभू जवळ करा. दुसरा देवाचा दास अन्य भाषेत बोलतो म्हणून आम्हाला ही अन्य भाषा आलं पाहिजे, असं नका करू. कारण देवाच्या आत्म्याचे वेगवेगळे कृपादान ते आपण पुढे पाहणारच आहोत. प्रत्येक दान वेगवेगळ्या सेवकांना देवाने वेगवेगळी सेवा देऊ केलेली आहे. एखादा सेवक जर देवाच्या वचनामधून बोलत असेल तर आम्हालाही देवाच्या वचनातून बोलता येईल असं नाही. तुम्ही गीताच्या द्वारे सेवा करू शकता. आणि एखादा सेवक जर गीताच्या द्वारे सेवा करत असेल आणि एखादा जर व्यक्ती म्हणत असेल की मला त्या गीताच्या द्वारे देवाची सेवा करायची आहे, तुम्ही गाऊ शकतात. परंतु जे पवित्र आत्म्याचं कृपादान त्याला मिळालेलं आहे, त्या कृपादान तुम्हाला मिळू शकत नाही, कारण तुमच्याबद्दल देवाची योजना वेगळी आहे. आता या ठिकाणी पेत्र आणि योहान यांनी हात ठेवले आणि तेथील लोकांना देवाचा पवित्र आत्म्याचा अभिषेक त्या ठिकाणी झालेला आहे. देवाच्या सामर्थ्याने ते भरलेलं आहे. आणि हे पाहून शिमोनालाही त्या ठिकाणी वाटलं, ह्या जादूगारालाही त्या ठिकाणी वाटलं की मला देखील हे हात ठेवले की लोकांना पवित्र आत्मा मिळावा, असं सामर्थ्य मला मिळावं. म्हणून त्यांनी काय केलं, देवाच्या दासाकडे मागणी केली, पैसे देऊन त्याला मागणी केली की जसं तुम्ही हात ठेवून इतरांना पवित्र आत्मा देता तेच सामर्थ्य मला मिळावं. म्हणून त्यांनी बघा त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तर त्यावर देवाचे दास काय म्हणतात, तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो,
कारण द्रव्य घेऊन देवाचे दान मिळवायचा तू विचार केलास, या गोष्टी तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. याच गोष्टींचा मंडळीमध्ये अभाव आहे. आज बऱ्याच लोकांना ह्या शिमोन जादूगारासारखं वाटतंय की जे देवाचे दास आहेत, जे देवाच्या दासाकडून जे काम होत आहे, देवाच्या लोकांकडून जे काम होत आहे तेच आमच्या हातून व्हावं म्हणून बऱ्याच वेळेस देवाच्या सेवकांना ते पैशाद्वारे, आर्थिक गोष्टींद्वारे खुश ठेवून प्रयत्न करतात आणि ते म्हणतात की आम्हाला देखील तेच कृपादान पाहिजे. प्रियांनो, जर पैशाने जर देवाच्या गोष्टी विकत घेता आल्या असत्या तर आज पैसा हा जगामध्ये श्रेष्ठ झाला असता. पैशाची निर्मिती मानवाने त्याच्या स्वार्थासाठी केलेली आहे, देवाने नाही. देवाने तुम्हाला सर्व गोष्टी फ्री दिलेल्या आहेत आणि त्या आम्हाला देखील इतर लोकांना फ्री देण्यासाठी पाठवलेलं आहे. देवाने त्याची कृपादान तुम्हाला फ्री दिलेली आहे, मुफ्त दिलेले आहे. तर आज बरेच लोक या दानांचा गैरवापर करत आहे, देवाच्या सेवेचा गैरवापर करत आहे. प्रियांनो, आज या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनातून स्पष्ट दिसतंय की पैसा देऊन जर आम्ही देवाच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू तर त्या ठिकाणी आमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, कारण देवाला ह्या गोष्टी पसंत नाही. या ठिकाणी देवाचे दास स्पष्टपणे म्हटले की तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. आणि 20व्या वचनामध्ये म्हटलं, देवाचा सेवक पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवायचा तू विचार केलास. सर्वात महत्वाची गोष्ट आज लोक तेच करत आहे, पैसे देऊन देवाचं दान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण देवाच्या दृष्टीने हे विचार चांगले नाही. त्या द्रव्याबरोबर, त्या पैशाबरोबर प्रियांनो तुमचा आणि माझा नाश होणार आहे. म्हणून आज देवाचे दास, दासी, पुढारी आणि देवाचे प्रिय लोक हो, तुम्ही या पैशापासून दूर राहा, या जगातील द्रव्यापासून दूर राहा, या जगातील मोहापासून दूर राहा, कारण देवाचा पवित्र आत्मा जेव्हा तुम्हाला मिळणार आहे तेव्हा ह्या सर्व गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायला पाहिजे, कारण स्वर्गीय गोष्टी ह्या प्रभूने आम्हाला मुक्त दिलेल्या आहे, फ्री दिलेल्या आहे. आणि म्हणून त्या देवाच्या लोकांना देखील आम्हाला फ्री द्यायची आहे. ही गोष्ट तुम्ही नोंद करून ठेवा. जर आम्हाला देवाच्या राज्यात जायचं आहे, देवाचं काम करायचं आहे, तर पैसे लोकांकडून घेऊ नका, लोकांपुढे डिमांड ठेवू नका. मोठ्या देवाच्या सेवकांनो, आज तुम्ही जे काही करत आहे त्या सर्व गोष्टी अयोग्य, तुम्ही त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या साक्षीने त्या सर्व तुम्ही बंद करा, पश्चाताप करा आणि प्रभू जवळ या. आज आमच्या जगामध्ये देवाच्या नावाखाली चालणारा सर्व व्यवसाय तुम्ही बंद करा, बंद करा. प्रभूच्या नावावरती जे लोक पोट भरत आहे ते पोट भरणं सोडून खरी सेवा करा. प्रभूच्या दासांनी, शिष्यांनी या आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्व त्यांनी आपलं घर दार, पैसा, जमीन, व्यवसाय सर्व सोडून ते ख्रिस्ताच्या मागे गेलेले आहे. आज उलट होत आहे मंडळीमध्ये. आज पैसा, बंगला, गाडी हे सर्व घेऊन देवाची सेवा करायला पाहत आहे
आणि वरून मंडळीला काय सांगतात, हे देवाने आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. अरे मग प्रभूने तर आम्हाला वेगळीच आज्ञा केलेली आहे. त्या आज्ञेचं आम्ही पालन करीत आहोत का? देवाच्या वचनाचं आम्ही पालन करीत आहोत का? काही तर महाभाग म्हणतील की प्रभू तो काळ वेगळा होता, परंतु जर त्या काळी ते वचन लागू होत होतं तर ते आजच्या देखील परिस्थितीला लागू होत आहे. कारण ते जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. या शिमोन जादूगाराने पैसे देऊन देवाचा आत्मा विकत घ्यायला तो पाहिलेला आहे, पाहत आहे. कारण त्याच्यामधून त्याला प्रसिद्धी मिळणार होती. तो देवाच्या समान होण्यासाठी पाहत होता, आणि जो कोणी देवाच्या समान होण्यास पाहतो तो सैतान आहे, तो दुष्ट आहे, आणि त्याला देवाच्या राज्यात प्रवेश नाही, आणि त्याचा नाश कायमस्वरूपी होऊन ठरलेला आहे. प्रिया, तर या ठिकाणी देवाच्या दासांनी सांगितलेलं आहे, तुझा अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. कदाचित क्षमा होईल. या ठिकाणी कदाचित हा शब्द वापरलेला आहे, कारण देवाच्या आत्म्याच्या विरुद्ध आम्ही जे काही बोलणार आहोत, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध आम्ही जे काही कारवाई करणार आहोत, त्याची आम्हाला क्षमा नाही यावरून दिसतंय. प्रियांनो, परंतु सर्व काही प्रभूच्या हातामध्ये आहे. प्रभूचं जर तुमच्यावरती प्रेम आहे तर प्रियांनो कदाचित तो तुम्हाला क्षमा करेल या सर्व अयोग्य गोष्टीपासून दूर राहण्यासाठी. प्रियांनो, या सकाळच्या समय प्रभूचं खूप सुंदर असं वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे, आणि तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीपैकी माझ्यावर येऊ नये, काही येऊ नये, म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभू जवळ विनंती करा. देवाच्या दासांना त्यांनी विनंती केली की माझ्यावरती काही संकट येऊ नये, म्हणून तुम्ही प्रभू जवळ विनंती करा. प्रियांनो, ह्या चुकीच्या गोष्टी मागण्याच्या आधी आम्ही 100 वेळेस आम्ही विचार केला पाहिजे. योग्य गोष्टी आम्ही प्रभूकडे मागितल्या पाहिजे, आणि देवाच्या विरोधात आम्ही कोणत्याही वेगवेगळ्या गोष्टी करू नये. प्रियांनो, याची जाणीव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. आणि मग नंतर पहा, नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजल्यावर ते यरुशलेमेत परत आले, आणि येताना त्यांनी शमरोनी लोकांच्या पुष्कळच्या गावातून सुवार्ता सांगितली. हे आहे खऱ्या जिवंत देवाच्या दासांचं जीवन. खरी मंडळी आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण त्या मंडळीमध्ये देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य होतं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं, आणि म्हणून त्या ठिकाणी मोठे मोठे चिन्ह आणि अद्भुते घडत होते. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवबाप या वचनाद्वारे आशीर्वादित करो, आणि त्याच्या पवित्रते आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये राहायला शिकू. माझ्याकडून काही बोलण्यामध्ये चुकला असेल तर प्रियांनो तुम्ही मला क्षमा करा, परंतु या वचनाचा स्वतः अभ्यास करा आणि प्रभूच्या जवळ जा. प्रभू तुम्हाला काय सांगत आहे, देवाचं वचन तुम्हाला काय सांगत आहे, हे तुम्ही पहा, शिका, त्याचा अनुभव घ्या. मी सांगतो म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. बंद पडलेले बायबल उघडा, धूळ खात पडलेले बायबल झटका, आणि थंड पडलेलं जीवन तुम्ही प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने पेटवा. कारण तुम्हाला आणि मला देवाच्या आत्म्याची गरज आहे, सामर्थ्याची गरज आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. आजच्या मंडळीला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे, कारण आजच्या सर्व मंडळ्या थंड पडलेल्या आहेत. प्रियांनो, चला आपण प्रार्थना करूया, त्या प्रभूच्या चरणांजवळ येऊया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. खूप सुंदर असं वचन तुम्ही या सकाळच्या समय तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू,
या सकाळच्या समय जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर आणि अयोग्य प्रकारे त्या शिमोन जादूगाराप्रमाणे जो कोणी देवाचा आत्मा विकत घ्यायला पाहतो, देवाचं सामर्थ्य विकत घ्यायला पाहतो, देवाच्या गोष्टी विकत घ्यायला पाहतो, तर प्रिय प्रभू येशू या अयोग्य व्यक्तीच्या जीवनाप्रमाणे जीवन नसावं आणि खरं जीवन जगण्यासाठी प्रत्येक मंडळीच्या व्यक्तीला तू आशीर्वादित कर, सामर्थ्याने तू भर आणि वचनाचा अभ्यास करायला तू लाव आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. कारण पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जर आम्ही कारवाया करतो, पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जर बोलतो, तर त्याची आम्हाला क्षमा नाही या वचनांमधून दिसत आहे. प्रभू तू आमच्या प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि तुझी खरी सेवा करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव. आमची नेत्र तू शुद्ध कर, आमचे विचार तू शुद्ध कर, आमचं वागणं तू शुद्ध कर, पवित्र तू कर आणि आमच्या प्रत्येक चालण्या वागण्यातून तू दिसावा यासाठी प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू कर. प्रभू आज या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्या आत्म्याला आमंत्रित करीत आहोत. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला आमंत्रित करीत आहोत. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक बंधूला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक लहान थोरापासून तर वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला, प्रत्येकावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून द्या. हालेलुया. थँक्यू जीसस. आणि तुझी सेवा करण्यासाठी प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. ओ थँक्यू जीसस. पवित्र आत्म्याची समक्षता या ठिकाणी. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. वेलकम होली स्पिरिट. थँक्यू जीसस. प्रभू तू या ठिकाणी हजर आहे. प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला वरती तुझा पवित्र हात ठेवून प्रिय प्रभू येशू तू त्यांना तुझ्या अभिषेक तू कर, अभिषेक तू कर आणि सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. आजाराचे बंधन, विचारांचे बंधन, दुष्टात्म्यांचे बंधन प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तुटल्या जात आहे. प्रत्येकाला तू आरोग्य दे, प्रत्येकासंगती तू बोल, प्रत्येकाचा ताबा तू घे, प्रत्येकाच्या कुटुंबाचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवा. आणि तुझ्या सेवा कार्य करत असताना तू आमच्या प्रत्येकासंगती तू, कारण तू आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जिवंत देव आहे. तुझी येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आणि त्यासाठी पश्चातापी अंतःकरण तू दे, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत ज्या ठिकाणी भूकंप झालेला आहे प्रभू तेथील परिस्थिती तुझ्या पवित्र हातांमध्ये तू घे, तुझ्या कंट्रोलमध्ये तू घे आणि प्रभू त्या लोकांना तू क्षमा कर. कदाचित त्यांच्या पापामुळे तेथील परिस्थिती गंभीर झालेली आहे, वाईट वागण्यामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे. प्रभू आमच्या सर्व पापांच्या प्रदांची तू आम्हाला क्षमा कर. आमच्या पापांमुळे प्रभू तुझा क्रोध ह्या भूमीवरती येत आहे, या पृथ्वीवरती येत आहे. होय प्रभू तू आम्हाला क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. तेथील लोकांना तू क्षमा कर आणि तुझ्या भावी क्रोधापासून प्रभू ह्या तुझ्या प्रिय लोकांना तू वाचव. प्रिय प्रभू या लोकांना तू क्षमा कर. तुझं वचन त्या लोकांच्या कानापर्यंत जाऊ दे, त्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊ दे आणि तुझं गौरव दे. विरोध करणाऱ्यांचं जीवन तू बदलून टाक. प्रत्येक दासदासीला तू स्पर्श कर आणि तुझ्या पवित्रतेत तू वाढव. प्रत्येक मंडळी तुझ्या पवित्र सामर्थ्याने भरल्या जाऊ. प्रत्येक दासदासी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरल्या जाऊ. हे देवापा तुझी पवित्रता जशी प्रेषितांवरती होती तीच पवित्रता आमच्या जीवनातून तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो.
ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, शेअर केलेलं आहे, लाईक केलेलं आहे आणि इतरांपर्यंत देवाचं वचन पोहोचण्यासाठी प्रभूच्या सेवेला हातभार लावलेला आहे, त्या प्रत्येकाला देवाच्या सामर्थ्याने आशीर्वादित हो, सामर्थ्याने भरल्या जाऊ, त्यांचे सर्व प्रॉब्लेम नासर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ, प्रभूच्या आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये त्यांच्या परिवाराचे आणि त्यांची वाढ हो. आमेन, आमेन, आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. सर्व उन्हाच्या तापापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यापासून, सर्व आजारापासून, सर्व अपघातापासून आपला सांभाळ करू. आमेन, आमेन, आमेन.